नमस्कार, मी प्रियंका. आपण पाहत आहात MKM मराठी न्यूज. समस्या तुमची, बातमी आमची. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. करोडी ते उंबरखेड रस्त्याकरिता प्रहार जनशक्ती पक्षाचे जलसमाधी आंदोलन. प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे. विदर्भ व मराठवाडा सीमेवर वसलेले करोडी हे गाव. या गावातून उंबरखेड या तालुक्याच्या ठिकाणी जाणारा कमी अंतराचा प्रमुख रस्ता मराठवाड्यातील निवगा, पेवा, तळणी ते बाळापूर पर्यंतची गावे जी उंबरखेड शहरातील बाजारपेठेस जोडल्या गेली आहेत. उंबरखेड शहरात विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास जावे लागते. रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता जावे लागते. शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना खरेदी करण्याकरिता ये-जा करावी लागते. मराठवाड्यातील शेवटच्या टोकाचे गाव म्हणजे करोडी. करोडी या गावापर्यंत मराठवाड्यातील संपूर्ण रस्ता हा पैनगंगेच्या पुलापर्यंत व्यवस्थितरित्या आहे. परंतु मागील अनेक वर्षापासून पैनगंगेच्या पुलापासून उंबरखेड विधानसभेत येणारा रस्ता हा एकाही आमदाराने व खासदाराने येण्या जाण्यासाठी सोयीस्कर केला नाही किंवा त्याकडे लक्षही दिले नाही. आजही त्या रस्त्याची दयनीय अवस्था आहे. याची दखल घेत आज प्रहारने जलसमाधी आंदोलन छेडले आहे. उंबरखेड पासून 2 किलोमीटर सिमेंट रस्ता वगळता इतर रस्त्यावर ये-जा करणाऱ्या शेतकरी बांधवासह अन्य नागरिकांनाही तारेवरची कसरत करावी लागते. मध्येच लेंडी नाला असून त्यावर छोटा पूल आहे. नाल्यास लांबून पुराचे पाणी येत असल्याने 2-2 तास ये-जा करणाऱ्यांना ताटकळत बसावे लागते. त्यावर उंची वाढलेला पूल तयार करणे अति गरजेचे आहे. अशा रस्त्या संबंधित अनेक मागण्या घेऊन प्रहार शहर प्रमुख राहुल मोहितवार, उंबरखेड शहर सचिव श्याम चेके यांच्या नेतृत्वात प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांसह शेतकरी बांधव आणि महिलांनी पैनगंगा नदीपात्रात जलसमाधी आंदोलन केले. यात महिला व वृद्धांचाही जास्त सहभाग दिसून आला होता. या जलसमाधी आंदोलनाने सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागे होऊन सदर काम तात्काळ सुरू केले असून 1 जानेवारी 2026 पर्यंत काम पूर्ण करू असे लेखी आश्वासन उपविभागीय बांधकाम विभागाचे दुधी यांनी दिले असल्याने आंदोलन मागे घेण्यात आले आहे. MK मराठी न्यूज करिता संजय वाघमारे, प्रतिनिधी उंबरखेड. विदर्भाला जोडणारा उंबरखेड ते करोडी रस्ता, या रस्त्याची गेल्या 75 वर्षापासून लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. स्वातंत्र्याला आज 75 वर्ष होऊनही सुद्धा या उंबरखेड करोडी मार्गाने ये-जा करणाऱ्या नागरिकांना आज पण नरक यातना सहन कराव्या लागत आहे. ते फक्त या गेंद्याची कातडी पाकारलेल्या सरकारमुळे त्यांना तात्काळ जागा करण्यासाठी आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून या पैनगंगा नदीपात्रात आज जलसमाधी घेऊन या रस्त्या तात्काळ RCC बांधकाम करण्यात यावं व या रस्त्यावरील नदी नाल्यांच्या पुलांची उंची तात्काळ वाढवण्यात यावी. या मागणीला घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने व समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने आज पैनगंगा नदीपात्रात जलसमाधी आंदोलन घेतात. तात्काळ सदर आंदोलनाची दखल न घेतल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन या नदीपात्रात होईल. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे.